सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्री नाईकबा यात्रेनिमित्त नाईकबा बनबोरी प्रीमियर लीग 2024 पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना। मॅचला होईल सुरुवात, पंचांचा इशारा, लेट्स प्ले। पहिला चेंडू पहिला चेंडू खेळण्यासाठी अगदी विजय सोरगे, दीपक सोरगे माफ करा, अगदी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न जरूर झाला, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये, निर्धाव चेंडूचे होते सांगता। षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉलर नेम रविया स्लॉट मध्ये होता, अगदी स्पॉटच्या बाहेर चेंडू, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा षटकार। गोलंदाज दीपक सोरगे अनुभवी खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर, अगदी अनुभव गाठीशी आहे। दीपक सोरगे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, यस, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल। एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल। या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 7 धावा। एक षटकार आला, एक अवांतर धाव आली, एक निर्धाव चेंडू आलाय। चांगलं क्रिकेट, अगदी संध्याकाळचं सत्र आणि अगदी आपण पाहताय हे भालेकर वाडीचं क्रीडांगण। ऑन साइडला हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, अगदी वेगाने चेंडूवर जात असताना पकडला जाईल झेल आणि पहा आनंद साजरा केला जातोय। फलंदाज दीपक सोरगे बाद। चांगला झेल पकडला आणि मोठा धक्का। टीम केदार फायटर्स दीपक सोरगे बाद झालेत, अनुभवी खेळाडू बाद झालेत, म्हणजेच काय तर आता टीम केदार फायटर संघाच्या अडचणी वाढल्या जातील। आज दिवसभरामध्ये दिव्यराज 11ने 63 धावा धावफलकावरती नोंद केल्या। डी कॅपिटल्स संघाने देखील 63 धावा धावफलकावरती नोंद केल्या, म्हणजेच काय तर हा सांघिक सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे। प्रदीप सावंत यांच्या बॅटमधून 19 चेंडूमध्ये 55 धावा, या स्पर्धेतील वैयक्तिक अर्धशतक आपण आजच्या दिवसभरामध्ये पाहिलं। अतुल भालेकर यांनी केलेल्या 43 धावा, प्रवीणदादा हरुगडे यांनी केलेल्या नाबाद 40 धावा आजच्या दिवसभराची अगदी उल्लेखनीय बाब राहिली आहे। अद्याप या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक येणं बाकी आहे। नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 भालेकर वाडीचं क्रीडांगण। चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज। फलंदाज, नवीन फलंदाज, फलंदाजाचं नाव सांगायचंय प्लीज। विलास मोहिते, अगदी पारदेश यांनी 4 चेंडूवर ठोकलेले 4 षटकार आज मात्र या स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय ठरलेत। विलास अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, चेंडू शरीरावर आदळला, निर्धाव चेंडूची होते सांगता। अशोक यांच्या बॅटमधून देखील षटकार हॅट्रिक आपण पाहिली। प्रवीणदादा हरुगडे यांनी देखील एक षटकार हॅट्रिक अगदी दुपारच्या सत्रामध्ये खेळले आहे, म्हणजेच काय तर आजचा दिवस फलंदाजांनी गाजवलाय। परंतु गोलंदाजी करत असताना तुम्ही जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असाल तर या खेळपट्टीने तुम्हाला मदत केली आहे। विलास अगदी चेंडू सोडून दिलाय, पंच यस, डेड चेंडूचा इशारा केला जातोय। ज्या प्रकारे हे षटक हाताळलं गोलंदाज रवी तात्या, अगदी या नावाने प्रचलित आहेत, परंतु संध्याकाळचं सत्र आता हवा मात्र वेळ झाली आहे। सूर्यदेव परतीच्या दिशेला, पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेला जात असताना अगदी नाईकबा देवस्थान आणि हा संपूर्ण परिसर अगदी फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय। आडव्या बॅटने खेळलाय फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये वेगाने चेंडूवर गेले, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, खातं उघडलं जात आहे विलास यांचं।
टीमची धावसंख्या धावफलकावर 8-1. संपूर्ण ओमसाई एमटीसी ची टीम अक्षय शेठ महात्रे 81-82 आणि त्यांच्या साथीला नीरज, ध्रुव, प्रणय आणि मनवेद अगदी अक्षय शेठ महात्रे यांचे सुपुत्र आणि संपूर्ण कमिटी. शेवटचा चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या षटकाखेर टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना केदार फायटर्स 8-1. 8 धावा धावफलकावर, 1 गडी बाद. दीपक सुरगे बाद झालेत. क्रमांक 3 वर विलास आले, त्यांच्या साथीला विक्रम. पहिलं यशस्वी षटक तात्या यांचं पूर्ण झालंय 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज प्रदीप सावंत. प्रदीप सावंत याचा पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी पायावर टाकलाय, तद्वार 1 धाव मात्र घेतली जाईल. एकेरी दुहेरीने धावसंख्या 1 ने पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण पाहतोय. प्रदीप सावंत दुसरं षटक घेऊन सज्ज झालेत. चला थोडस फास्ट करा कारण दुसऱ्या डावात तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फ्लिक केलाय चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. अगदी एका धावेने धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस. टीम दिव्यराज 11 अगदी शतरक्षण करत असताना आपण पाहतोय 63 धावा त्यांनी मात्र आज सकाळच्या सत्रामध्ये नोंद केल्यात. हा सर्वोत्तम धावसंख्या. अकुट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या टोला लागल्या. चायनीज कट, चेंडू सरळ यष्टीरक्षकाने फील्ड केला, कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. ऑन साइडला चेंडूला फक्त दिशा दिले, अगदी लॉंगनहून शतक वेगाने दोरीचा प्रयत्न झाला. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज विक्रम आणि विलास यांच्या माध्यमातून जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. दुहेरी धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावर. पदलताचा वापर करत असताना बॅटची आतली कडा, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पकडला जातोय. झेल. दुसरा धक्का टीम केदार फायटर्स. फलंदाज विक्रम बाद. 12-2 अशी स्थिती आहे टीम केदार फायटर्स. चला प्लीज विनंती असेल सहकार्य करा. फलंदाजाने थोडस स्पीडअप करा कारण काय स्पर्धा आपली आहे, स्पर्धा आपल्या गावाची आहे, स्पर्धा नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगची आहे, त्यामुळे थोडस सहकार्य करा. अगदी दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायची दिव्यराज 11ला. त्यांना मात्र कोणताही अंधाराचा प्रभाव पडता कामा नये याची आपण दक्षता घेऊया. थोडं खिलाडू वृत्ती दाखवू. ऋतिक माने क्रमांक 4 वर आलेत. ऋतिक पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, चेंडू सरळ पायावर आदळलाय. अगदी या चेंडूवर देखील कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. 2 षटकांची होते सांगता. 12-2 टीम केदार फायटर्स. ऐक ना 12-2 टीम केदार फायटर्स. आणि आपण ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता अगदी नाईकबा जागृत देवस्थान हा संपूर्ण परिसर अगदी पवनचक्की देखील पाहायला मिळते. आणि नाईकबा देवस्थानाने अगदी या नावाने हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय. यस अगदी समीर षटक क्रमांक 3 साठी आलेत आणि निर्धाव चेंडूचे होते सांगता. तिसरं षटक प्रगती पथावर असताना ओमसाई एमटीसीने ज्या प्रकारे या स्पर्धेचं प्रसारण केलंय कौतुक झालंय त्यांचं देखील. ऑन साइडला पुलचा फटका, चेंडू झालाय गुल 6 धावांसाठी. फलंदाज विक्रमच्या बॅट मधून येतोय अफलातून षटकार. विक्रम यांच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावर.
चला चेंडू द्या प्लीज कमिटी, चेंडू द्या, जुना चेंडू द्या सर चालेल. यास अगदी चेंडू आलाय, चला सामना चालू करूया. 18 धावा धाव फलकावर. हा फॉली चेंडू होता आणि या चेंडूवर अगदी हात खोलण्याची संधी होती विक्रम यांना आणि या संधीचं सोनं केलंय. विक्रम साठी हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, उसळता अगदी अकुट टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईट बॉल. उमेश सर, दादा डेप सर, अगदी या पंचांची महत्वपूर्ण भूमिका. वनपरती ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. म्हणजेच काय तर तुम्ही या षटकातील एक उसळता चेंडू हाताळलाय. गोलंदाज समीर, समीरचा हा चेंडू वेगवान चेंडू, बॅटची कडा लागली आहे. येस, यष्टीरक्षक पकडतील झेल. फलंदाज विक्रम यांचा संपेल खेळ. फलंदाज बाद. चला टीम केदार फायटर्स नवीन फलंदाज फास्ट करा. सुनील गावस्कर सरांची अगदी कविता आपण सातत्याने ऐकत असतो. या दुनियेमध्ये थांबा यायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अगदी ज्या प्रकारे या जगामध्ये कोणाला थांबायला वेळ नाहीये. येस, अगदी तुमची इच्छा पूर्ण केली जाईल. शेवटचा सामना असेल. जुनेमध्ये थांबायला वेळ कोणाला नाहीये. अगदी घड्याळाच्या काटावर माणसाचं आयुष्य जगलं जातं. प्लेट ऑन झाले, अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची आतली कडा चेंडूने घेतला. यष्ट्यांचा वेध, फलंदाज त्रिफळा चित. चौथा धक्का, टीम केदार फायटर्स. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. अगदी संध्याकाळचं सत्र. नवीन फलंदाज समाधान भालेकर अनुभवी खेळाडू आहेत, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये पहा अगदी हवा पूर्णपणे विरळ झाली आहे. अगदी झाडाचं एक पान देखील हलत नाहीये, परंतु आपल्या भालेकर वाडीचं एक क्रीडांगण अगदी मनमोहक दृश्य लक्ष वेधून घेतलंय प्रत्येकाने या क्रीडांगणाचं. जे प्रेक्षक ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या मुंबई मध्ये आनंद घेत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपरकट करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूला अतिरिक्त बाउन्स, निर्धाव चेंडूचे होत आहे सांगता. डॉट बॉल. एकेरी दुहेरीने धावा तुम्हाला कराव्या लागतील, कारण अगदी सुरुवात जरी खराब झाली परंतु तुमचा शेवट चांगला व्हायला पाहिजे. तुम्ही सुरुवात कशी करता हे महत्वाचं नसतं, तुम्ही शेवट कसा करता हे महत्वाचं असतं. त्याच दरम्यान एक मोठा फटका गॅप मध्ये खेळलाय चेंडू. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग. चौकार. या चौकाराने समाधान भालेकर यांच्या बाद मधून चौकार आलाय. 23वा धाव फलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज समीर. चांगला फटका ऑन साइडला, अगदी ज्या प्रकारे फटका सजवलाय. संघाची धाव संख्या धाव फलकावर. 3 षटका अखेर. 23वा. सह्याद्रीच्या पर्वतरंगाने आकर्षक चेहरा दिला या संपूर्ण पाटण तालुक्याला. अगदी भालेकरवाडी या गावाला हे क्रीडांगण आपण पाहतोय आणि अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा सातारा जिल्हा पाटण तालुका. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. इट्स अनप्लेबल डिलिव्हरी. काय चेंडू हाताळलाय गोलंदाज टायसन. अगदी अतुल भालेकर यांची झेरॉक्स कॉपी. ऍक्शन जर पाहिली तर अगदी साइड आर्म, परंतु परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळलाय. टायसन यांचा हा चेंडू गुडलेन्सला हिट झाला. अगदी उडी मारून यष्टीरक्षकाने चेंडू पकडलाय. अगदी ह्या चेंडूवर तर वाटला हा सामना दक्षिण आफ्रिकेमध्ये चालू आहे का, कारण ज्या प्रकारे खेळपट्टीला बाउन्स मिळतोय, चांगली खेळपट्टी, टणक खेळपट्टी. टायसनचा हा चेंडू फलंदाजाला अगदी कळण्याआधीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 3 निर्धाव चेंडू आलेत. एक निर्धाव षटक येईल का नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग मधील, याची देखील आतुरता असेल. टायसन अंतिम षटक. 4था चेंडू घेऊन सज्ज. 4था चेंडू देखील अगदी निर्धाव स्वरूपात खेळला जातोय. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. त्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील बाद. सलगचे 4 चेंडू हाताळलेत. गोलंदाज निर्धाव अगदी चेंडू हाताळलेत टायसन यांनी.
टायसन उर्फ सुधीर. यस अगदी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे टायसन यांनी, नाव अगदी टायसन आहे परंतु फलंदाजांना शांत ठेवलंय. फ्लिक केलाय समाधान, झेलची संधी असेल, झेल सोडलाय. हे प्रभू, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम, हे काय झालं? झेल सोडला, फलंदाज होईल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. धावबाद टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 24 धावा धाव फलकावर. अगदी 24 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज वेगाने आले. थँक्यू सो मच सहकार्याबद्दल. स्लॉट मध्ये होता, फ्लिक केलाय, स्टेट अगदी चेंडू साईल मिड विकेट, सीमा रेषा पार, कडक कडकडीत प्रहार चेंडू समाधान भालेकर यांच्या बॅट मधून षटकार येतोय. नाईकबा प्रीमियर लीग ब्रँड दाखवणारा सिक्सर. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिल्या डावाखेर 30-31 धावांचं लक्ष्य विजयासाठी टीम दिव्यराज 11. यस अगदी आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर ही शिस्त आहे. अगदी लाईनअप मध्ये जायचंय प्लीज. आणि जर ज्या प्रकारे थेट प्रक्षेपण केलंय ओम साई एमटीसी ने आणि नाईकबा देवस्थानचं अगदी मंदिर दाखवलं जात आहे. आणि हा भगवा ध्वज तुम्हा आम्हा सर्वांच्या अस्मितेचं प्रतीक. यस पंच. केदार फायटर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला टीम केदार फायटर्स फास्ट करा प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्या. केदार फायटर्स फिल्डिंग लावून घ्या प्लीज फास्ट. विजयासाठी लक्ष दिव्यराज 11 संघासमोर टार्गेट आहे 31 धावांचं. 31 धावांचं लक्ष विजयासाठी टीम दिव्यराज 11. चला फास्ट करा प्लीज. ओम साई एमटीसी या युट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. 2 फ्रेम मध्ये दाखवलं जाते. अगदी एका बाजूला पवनचक्की दाखवली जाते, एका बाजूला जागृत देवस्थान नाईकबा मंदिर हा संपूर्ण परिसर दाखवला जातोय. नाईकबा बनपुरी गावची ही स्पर्धा भालेकरवाडीचे हे क्रीडांगण. आणि पहा अगदी 2 फ्रेम मध्ये दाखवलं जात आहे 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. एका बाजूला कॅमेरामॅन काचा आणि दुसऱ्या बाजूला कॅमेरामॅन अगदी पाहतोय आपण प्रणय. अक्षय शेठ म्हात्रे 81-82 ची संपूर्ण ही टीम. आणि ज्या प्रकारे कॅमेरामॅनचं काम राहिलंय विलोभनीय. चला फास्ट करा प्लीज. 31 धावांचं लक्ष, थोडस फास्ट करा विनंती असेल, थोडस स्पीडअप करा. जागृत देवस्थान म्हणून नाईकबा मंदिराची ख्याती आहे. अशी नाईकबा हे जागृत देवस्थान. आणि कॅमेरामॅन काचा आणि प्रणय यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय कारण त्यांनी हा संपूर्ण परिसर आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपलाय. कारण ओम साई एमटीसी ला लाभलेल्या कॅमेरामॅनची खान आणि कोणी गावचे सुपुत्र अक्षय शेठ म्हात्रे 81-82 सर्व आहेत. आणि त्यांचे अगदी सुपुत्र मनवेद हे देखील आज मात्र डोंबिवली पासून भालेकरवाडीचा 360 किलोमीटरचा प्रवास. आणि पहा आंबे अगदी कोकणामध्ये आंबा हापूस आंबा कोकण फेमस साठी आहे, परंतु इथे जर पाहिलं तर भालेकरवाडीमध्ये देखील आंब्याची झाडं आहेत. आज मात्र या आंब्यांचा आस्वाद घ्यावा लागेल. आज मात्र ज्या प्रकारे आंबे दाखवले आहेत आणि लहानपणीची आठवण आली. अगदी दगडाने आंबे पाडलेले दिवस आठवले, परंतु आता आंबे दगडाने पाडायची गरज नाही कारण आज मात्र आंब्यांचा आस्वाद घेण्यासाठी संपूर्ण ओम साई एमटीसी सज्ज असेल. चला मॅचला करूया सुरुवात. फास्ट करा प्लीज. 31 धावांचं लक्ष. पार्थेश आणि प्रदीप सावंत समोर. अनुभवी गोलंदाज लिजंड क्रिकेटर मास्टर क्रिकेटर दीपक सोरगे आयकॉन खेळाडू आहेत. पार्थेश आणि या दुपारच्या सत्रामध्ये 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. चर्चेमध्ये राहिला हा खेळाडू. या सामन्यात कसा खेळ करेल? 24 चेंडू 31 धावा पहिला चेंडू. 24 चेंडू 31 ची गरज असताना हाफ ट्रॅकर हुक केलाय. फटका हवेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अगदी बांधावरून उडी मारलाय, परंतु चेंडू हातातून निसटलाय. अगदी पार्थेशांना जीवदान प्राप्त झालंय. संस्कृत मध्ये म्हटलं जातं वीरभोग्य वसुंधरा जीवदान प्राप्त झालंय. आणि ज्या प्रकारे पार्थेशांचा सुटलेला झेल या सामन्यामध्ये काय कलाटणी निर्माण करून देईल हे पाहायचंय.
कारण पार्थेश यांनी पहिला सामना वगळता आजच्या संपूर्ण दिवसभरात चांगली कामगिरी केली आहे. धावांचं खातं उघडलं जात आहे. दीपक सोरगे यांनी पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, संधी पकडता आली नाहीये, संधी निसटली आहे. प्रदीप ऑन साइडला चेंडू खेळायचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. एक अवांतर धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 2 धावा धावफलकावर टीम दिव्यराज 11. टप्पाचा चेंडू टॅप केलाय, मिडॉन आहे तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये. अगदी एक धाव सहजरित्या प्राप्त केली जाईल. बांडटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज दीपक सोरगे. दोन्ही टीम मात्र आता संघर्ष करत असताना, कारण दोघांनाही सामना जिंकायचा आहे. दोघांनाही नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा हा करंडक आपल्या संघ मालकाला जिंकून द्यायचा आहे. लढत मोठी पाहायला मिळेल. पार्थेसाठी हा चेंडू शॉट ऑफ लेंथ, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सफर. पार्थेश ब्रँडेड षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. काय फटका सजवलाय. अगदी क्रिकेटमध्ये टायमिंग, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट, अगदी 4 गोष्टींचा संगम या फटक्यामध्ये. ऑन साइडला अगदी युवराज सिंग सरांच्या स्टाईलने चेंडू खेळलाय. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. एक अद्भुत फटका. फलंदाज पार्थेश यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 15 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. अगदी काय फलंदाजी केली पार्थेश. सलगचा तिसरा येईल का? पार्थेश ऑन स्ट्राइक. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. अगदी नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग मधून उदयोन्मुख खेळाडू सातत्याने चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोदून काढलाय चेंडू. अगदी गॅप मध्ये फटका खेळलाय. मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधून चेंडू अगदी सीमारेषा लगत जात असताना चेंडू पकडून फील्ड केला नाहीये. अगदी यस पंचांचा इशारा येतोय. चौकार. अगदी एका क्षणाला वाटलं चेंडू पकडला, कारण त्या बाजूला जर पाहिलं तर अगदी वावरामध्ये माती जास्त आहे आणि या मातीमधून चेंडू ट्रॅव्हल करत नाहीये. पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाखेर पाठलाग करत असताना बिनगडी बाद 19 धावा धावफलकावर. अगदी पार्थेश वैयक्तिक 17 धावांवर खेळत असताना 5 चेंडू मध्ये 17 धावा. आजचा दिवस गाजवलाय. अगदी पाटण तालुक्यामध्ये या खेळाडू उदयोन्मुख खेळाडूंच्या यादीमध्ये असेल, कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या हाताचे खेळाडू हे नेहमी चर्चेमध्ये असतात. कारण शिवाजी जाधव बॉस, पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला नवी मुंबई क्रिकेटमध्ये खेळण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून देते. कारण पार्थेश डावखुरे आहेत, मेहनत केली, प्रॅक्टिस केली तर त्यांना एका वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळायला मिळण्याची संधी असू शकते. पहिला चेंडू अगदी विलास यांचा चेंडू काहीसा खाली राहिलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता. कारण आज सर जर पाहिलं प्रवीण सर, तर तुमच्याकडे जर क्षमता असेल, तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपलं घर चालवू शकता. परंतु तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, मेहनत करावी लागेल. कारण या जगामध्ये मेहनतीशिवाय काय भेटत नाहीये. तुमच्याकडे टॅलेंट जरूर असेल, परंतु मेहनत जाईल, दुहेरीचा प्रयत्न झालाय, त्यात यश देखील प्राप्त होईल. या 2 धावेने टीमची धावसंख्या दिव्यराज 11 धावफलकावर 21 धावा, 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अगदी दिव्यराज 11 संघ 31 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र सावध झाले. ठोस सुरुवात, चांगली सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचं अर्ध काम झालंय, शेवट करावा लागेल. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडला जातोय, बांधाला लागून चेंडू थांबलाय. आणि हे असतं गावच्या क्रिकेटचं वैशिष्ट्य. तुम्हाला छोटे छोटे बांध पाहायला मिळतात. वावरामध्ये खेळायचं असतं, माती अगदी जास्त असते, चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये, म्हणजेच काय तर तुमची परीक्षा असते. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी शिकाव्या लागतात.
कारण प्रत्येकाचं क्रिकेट हे मात्र गावच्या क्रिकेट पासून चालू होतं. ग्रामीण क्रिकेट मधून तुम्ही एका वेगळ्या उंचीवर जाता, परंतु गावचं क्रिकेट खेळण्याचा मोह हा प्रत्येकाला आवरता येत नाहीये. कारण गावच्या क्रिकेटमध्ये प्रेम असतं, गावच्या क्रिकेटमध्ये आपुलकी असते, गावच्या क्रिकेटमध्ये जिव्हाळा असतो. पार्थेश ऑन स्ट्राईक, नाबाद 17 धावांवर फलंदाजी करत असताना पार्थेशचा हात फटका अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो बिहाइंड द विकेट. एक धाव पूर्ण केली जाईल. पार्थेश एका धावेवर समाधान मानतील. पार्थेश यांच्या खात्यामध्ये एक धाव. पार्थेश नाबाद 18, टीमची धावसंख्या बिनगडी बाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस. विलास पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील. विलासचा हा चेंडू अगदी हवेत खेळलाय. प्रदीप यांनी झेलची संधी असेल, झेल मात्र सोडलाय. अगदी चेंडू काहीसा दिसला नाही असं वाटतंय. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. परंतु पार्थेश यांनी आजच्या दिवसामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. या खेळाडूने अगदी आपल्याकडे असलेलं कर्तृत्व सिद्ध करत असताना आपला खेळ दाखवलाय. कारण असं म्हणतात ना, प्रशंसा ही नेहमी कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावली ही कधी कधी माणसापेक्षा देखील मोठी असते. आणि अगदी तुषार बापू पाटण तालुक्यातील सदाबहार व्यक्तिमत्व, बॉस यांच्या पाठीशी अगदी नेहमी सातत्याने उभा असणार. आणि तुषार बापू असतील. येस, 24 धावा. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन अगदी हुक केलाय. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. एक धाव पूर्ण केली जाईल. यस, अगदी या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 25 धावा. 6 धावांची गरज विजयासाठी. अगदी आदरणीय श्री महेश पाटील साहेब यांचे चिरंजीव केदार पाटील आणि या गोलंदाजाने अगदी प्रभावित केले. ज्या प्रकारची शैली आहे, अगदी गुगली टाकण्याचा प्रयत्न, फटका अगदी लॉफ्ट केलाय. पार्थेश यांनी क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. केदार पाटील यांच्या गोलंदाजी शैली जर पाहिली तर अगदी लेग स्पिनर आहेत. ज्या प्रकारे चेंडूला गुगली टाकली जाते, चेंडूवर चांगला कंट्रोल आहे आणि टप्पा देखील चांगला आहे. चांगलं क्रिकेट ज्या प्रकारे या गोलंदाजी शैली आपण पाहतोय, अगदी लेदर क्रिकेटचे धडे गिरवत असताना, परंतु टेनिस क्रिकेटला ग्रीप करणं एवढं सोपं नसतं, परंतु ते त्यांनी सोपं केलंय. पहा, अगदी चेंडू हातामध्ये फिरवत असताना ह्या लेग स्पिनरचं प्रत्येक गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. पहा, अगदी बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू जास्त कट झाला. धावचीची संधी असेल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं राहिलंय. पार्थेश आणि फलंदाज त्यांच्या साथीला प्रदीप सावंत. एक धाव मात्र या सिंगल धावसंख्येमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 27 धावा. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम दिव्यराज 11. लेग स्पिनर एखाद्या गोलंदाजाचा ज्या वेळेला गोलंदाजीसाठी येतो ना, फ्लाइट जरूर दिली आहे. चेंडू कट जास्त झालाय. धावचीची संधी असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज देखील हुशार आहेत. फलंदाज चालाक आहेत. फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट करण्यामध्ये अगदी माहिर आहेत. 3 धावा आवश्यक असेल विजयासाठी. 3 धावांची गरज. गोलंदाज केदार पाटील यांनी मात्र प्रभावित केलंय. अगदी ज्या प्रकारे आजच्या दिवसभरामध्ये त्यांनी गोलंदाजी केली, परंतु चेंडूला ग्रीप करण्याची त्यांची शैली, चेंडूला हाताळण्याची पद्धत अगदी वाखाणण्याजोगी राहिली आहे. रनरमध्ये काहीसा व्यत्यय आला. गोलंदाजाने थांबणं पसंत केलंय. 3 धावांची गरज विजयासाठी. टीम दिव्यराज 11. अगदी डाऊन द लेग साइड चेंडू सोडलाय फलंदाजाने. वाईट चेंडूची होते सांगता. अवांतर चेंडू, वाईट बॉल. 2 धावांची गरज असेल विजयासाठी. अगदी विजया समीप. टीम दिव्यराज 11. चला प्लीज थोडस फास्ट खेळा. 2 धावा. 2 धावेची गरज असताना इथे मात्र अगदी आखूट टप्प्याचा चेंडू हाताळलाय. चेंडू सोडून दिला. 1 धाव. वाईट +1 म्हणजेच काय तर 2 धावेने विजय प्राप्त केलाय. टीम दिव्यराज 11. वेल प्लेड टीम दिव्यराज 11. अभिनंदन सुनील महाडिक साहेब यांचा संघ. हार्ड लक बॅड लक टीम केदार फायटर्स. अगदी या सामन्यामध्ये केदार फायटर्स संघाला पराभव